पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे की निधी वितरणाची सुरुवात आम्ही केलेली आहे। जे शेतकरी आता उरलेले आहेत, आता ज्यांना पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा मिळाला नाही, तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांना या अतिवृष्टीमध्ये पैसे त्या ठिकाणी अजून पण बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होईल, असं मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे। आता सोमवारी बरोबर तुम्हाला 3:40 हे त्या ठिकाणी वितरण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आले। कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। सरसकट सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारी 3:40 बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे। ही 100% खरी बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना फक्त आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकरी खूप वाट बघत होते आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले 2 महिने झालं 2022 पासून 2024 पर्यंतचा जो रखडलेला केंद्र सरकारकडे पीक विमा होता, तर केंद्र सरकारकडे पीक विमा होता, तर ते केंद्र सरकारने मंजूर करून पण राज्य सरकारने हे पैसे पाठवले नव्हते। त्याचे 20,000 रुपये तुम्हाला पीक विम्याचे पण या ठिकाणी पेंडिंग असलेले राज्य सरकारकडे होते, ते पण या ठिकाणी तुम्हाला आता 20 ऑक्टोबर सोमवारी 3:40 पीक विम्याचे हेक्टरी 20,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता मागच्याच आठवड्यामध्ये 31,628 कोटी रुपये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले होते, तर त्या अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं त्याचे 20,000 आणि पीक विम्याचे 20,000 असं शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल 40,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, सोमवार या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा असणार आहे आणि एकदम गोड असणार आहे, कारण शेतकरी या ठिकाणी रडत होते। शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी दया आल्याचं पाहायला मिळालंय। मग आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे। गेले 2 आठवडे झालं आम्ही वाट बघत होतो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं सर्वजण त्या ठिकाणी सांगत होता, परंतु पैसे का बँकेच्या खात्यावरती जमा होत नव्हते असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना विचारला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती सांगितल्या, ते म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे येत असल्याने एकदम मंद गतीने स्लो त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत होते, त्यामुळे हे पैसे यायला वेळ लागला। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे मागील आठवड्यामध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले होते। आता राहिले 24 जिल्हे, 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये वाटप झाले, राहिले 24 जिल्हे। या 24 जिल्ह्यामध्ये सोमवार 12 जिल्ह्यामध्ये, मंगळवार 12 जिल्ह्यामध्ये असं 2 दिवशी पैशांचं वितरण दिवाळीच्या मुहूर्तावर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। शेतकरी बांधवांनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी खरी बातमी आणि खोटी बातमी या ठिकाणी कोणती आहे प्रश्न पडलाय, कारण प्रत्येक जण सांगत असतो आज पैसे येतील, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय 12 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्या 73 लाख शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही आता 20 ऑक्टोबर सोमवारी 3:40 गोड करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अजून काय मुख्यमंत्री बोललेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार सांगितलंय, कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार, तुम्हाला 20,000 हेक्टरी मिळणार का 40,000 मिळणार, हे तुम्ही आता 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं ठरवलंय। कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी करणार नाही, सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करणार आहे। पहिल्याच दिवशी आता
73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सोमवार दिनांक 20 आता ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना वचन दिले। रडणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आता दिलासा दिलाय। शेतकरी बांधवांनो, हे आता बघा महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना आता 20 ऑक्टोबर हा दिवाळीचा सण आहे म्हणून सांगितले आणि या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी 100% आम्ही जे बोललोय तर ते 100% गोड करणार आहोत। कोणत्याही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आम्ही दिवाळीला पाणी येऊ देणार नाही। त्यांच्या खात्यावरती 40,000 रुपये आता निधी बँकेच्या खात्यावरती एकदम देणार आहोत। लक्षात ठेवा, सोमवारी 3:40 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होण्यास सुरुवात होईल। तुम्ही तयार राहायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 12 जिल्ह्यांचा समावेश सोमवारी करण्यात आलाय। त्या 12 जिल्ह्यांमध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, कोणाकोणाला लाभ भेटणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 40,000 मिळणार, हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 12 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता मागच्या आठवड्यामध्ये पैसे मिळालेत का? कारण मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितले की शेतकऱ्यांना पैसे सोडले होते मागच्या आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये। काही शेतकऱ्यांना पैसे त्या ठिकाणी मिळालेत तर काही शेतकऱ्यांना पैसे मिळणे बाकी होते। आता या सर्वांचा आढावा घेऊन कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून म्हणजे दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांना आता सांगितलं आहे की कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही। शेतकऱ्यांचा या ठिकाणी केंद्राकडून पीक विमा जो मंजूर करून राज्य सरकारला दिलाय तो पीक विमा या ठिकाणी वाटून टाका, आपल्याजवळ ठेवू नका असं मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिल्या। त्यामुळे तुम्ही 2022 पासून 2024 पर्यंत त्या ठिकाणी पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। त्यानंतर अतिवृष्टीमध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर तुमचा सुद्धा गोल्डन चान्स आहे। याची यादी काय सांगितल्या मुख्यमंत्री साहेबांनी आज पत्रकारांना बोलताना? कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप करण्यात येणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या, तुम्ही आता पाहायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सोमवारसाठी एक यादी तयार करण्यात आल्या। तशा प्रकारे एक यादी सुद्धा कालच मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जाहीर करून टाकली होती। ही यादी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी वाचून दाखवल्या। यामध्ये जे जे शेतकरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैशापासून वंचित राहिले होते त्यांची एक नवीन यादी या ठिकाणी करण्यात आल्या। त्यांना बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यासाठी बँकांना या ठिकाणी 940 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग सुद्धा आता करण्यात आले आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, आता यामध्ये तुम्हाला कोणतीही प्रतीक्षा नाही, कोणतीही अपात्र यादी नाही, सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत याची एक नवीन यादी मुख्यमंत्र्यांनी आता वाचून दाखवल्या। फक्त त्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्हाला पैसे जर मिळाले असतील तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा, कारण काही शेतकऱ्यांना कमी पैसे मिळालेत, काही शेतकऱ्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। त्या जिल्ह्यातील काही भागामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी वाचून दाखवल्या। तुमचा जिल्हा नेमकं कोणता आहे बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये निधी वितरण झालंय का बघा। अनेक शेतकरी तक्रार करत होते की आमच्या शेजारील शेतकऱ्यांना पैसे मिळाले परंतु आम्हाला आमच्या बँकेच्या खात्यावरती अजून पैसे मिळाले नाहीत। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, लक्षात ठेवा डीबीटीची प्रोसेस असल्याने थोडा वेळ लागला, माफ करा, परंतु आम्ही आता ती डीबीटीची प्रोसेस बंद करून बँकांना पैसे या ठिकाणी देणं ठरवले आणि बँका तुम्हाला माहित आहे बरोबर सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी बरोबर त्या ठिकाणी 3:40 हे पैशांचं वितरण या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये करणार असं सांगितलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांचं टेन्शन घालवलंय। जे शेतकरी टेन्शनमध्ये होते, वाट बघत होते, त्यांना दिलासा दिलाय। त्यामुळे तुम्हाला आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही। फक्त सोमवारी 3:40 तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे। म्हणजे सोमवारी 3:30च्या आसपास हे तुमचे पैसे बँकेच्या खात्यावरती येतील। 3:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने या 12 जिल्ह्यातील या भागामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20,000 रुपये 2,000 रुपये 2022 पासून 2024 पर्यंतचा ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांना 20,000 रुपये आणि जर तुम्ही पीक विमा भरला नसेल तर तुम्हाला अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय तुमचं नुकसान झालेलं आहे त्यांना अतिवृष्टीचे 20,000 रुपये, पीक विम्याचे 20,000 रुपये असं 40,000 रुपये जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी जे संतप्त झाले होते त्यांना आता दिलासा मिळालाय। काय झालं, कालच त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब एका सभेसाठी गाडीमधून चालले होते आणि शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। आता शेतकरी मुख्यमंत्र्यांना बोलू लागले होते, तुम्ही तर बोलता तिकडून पैसे पाठवले 31,728 कोटी रुपये मंजूर केले असं म्हणता, परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती अजून 0 रुपये आलेत, म्हणजे काहीच पैसे जमा झाले नाहीत।
ज्यावेळी शेतकऱ्यांनी आता महत्त्वाचा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना केला, शेतकऱ्यांना राग अनावर झाला। आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी असं म्हणल्यावर यावरती मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती केल्या। गेल्या आठवडाभरापासून पैशांचं वितरण सुरू झालंय, परंतु फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। उरलेल्या 24 जिल्ह्यामध्ये सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी कसल्याही परिस्थितीत वितरण करा असं या ठिकाणी ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळालंय। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांची खरोखर 100% या ठिकाणी खरी बातमी आणि लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे। ती आता लिस्ट तुम्हाला वाचून दाखवत आहे, आता तुम्ही लक्ष देऊन बघा। या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आता अनेक भागामध्ये पैसे मिळालेत, परंतु आता या भागामध्ये पैसे राहिलेत, त्या भागाची लिस्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। छत्रपती संभाजीनगरचा या ठिकाणी आता हा भाग त्या ठिकाणी बाकी राहिलाय, या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। पैठण गंगापूर या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा पीक विमा आणि अतिवृष्टीचे मिळाले नव्हते, त्यांना 40,000 रुपये मिळणार आहे। बघा, खूप मोठा लाभ आहे। खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड आता या भागामध्ये जे शेतकरी पीक विमा अतिवृष्टीपासून वंचित राहिले होते त्यांना 40,000 रुपये पीक विमा अतिवृष्टीचे या ठिकाणी मिळणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी ही वाचून दाखवल्या, यादी वाचून दाखवल्या, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांची ही यादी आहे, त्यामुळे याच आता त्या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आणि फक्त याच बँकेच्या खात्यावरती आणि याच जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आता येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण ही फायनल यादी आहे, 100% खरी बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यातील खूप शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, मुख्यमंत्री साहेबांनी याला विशेष आता 55 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी दिला असल्याचं सांगण्यात आलंय। जालना जिल्ह्यातील अंबड तालुका, भोकरदन तालुका, बदनापूर तालुका, घनसावंगी तालुका, परतूर, मंठाण, जाफराबाद या तालुक्यामध्ये शेतकरी जे वाट बघत होते त्यांना 40,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती हेक्टरी सोमवार दिनांक बरोबर त्या ठिकाणी 3:40 हे पैशांचं वितरण होईल। 3:40 हे पैसे सुरू झाले का त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेकांना पैसे मिळालेत, फक्त या 7 तालुक्यामध्येच आज त्या ठिकाणी तुम्हाला आता निवडण्यात आलेत, म्हणजे सोमवार त्या ठिकाणी बरोबर 3:40 आता नंदुरबार जिल्ह्यातील या भागामध्ये आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। तर या भागाचं नाव आहे नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, ज्याला दडगाव देखील पहिला म्हणलं जात होतं। तर या भागामध्ये जे शेतकरी पीक विमा अतिवृष्टीचे वाट बघत होते त्यांच्या खात्यावरती आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेत। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांनी ऑर्डर दिल्याचं पाहायला त्या ठिकाणी सुरुवातीला पाहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यातील आता त्या ठिकाणी फक्त 20% शेतकऱ्यांना लाभ भेटलाय। 80% शेतकरी आतुरतेने जशा प्रकारे चातक पक्षी पावसाची वाट बघतो तशा प्रकारे शेतकरी वाट बघत होते, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील या भागामध्ये जे शेतकरी वाट बघत होते त्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। या ठिकाणी आता जवळपास 90 कोटी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेत। कोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे याचं तुम्हाला सांगतो बघा। आता नांदेड जिल्ह्याचा मुख्यालय शहरातील जे शेतकरी आहेत त्यांना हा त्या ठिकाणी लाभ भेटणार आहे। नायगाव आणि उमरी या तालुक्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे 40,000 रुपये तुम्हाला सोमवारी 3:40 तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर मुदखेड आणि मुखेड, माहूर, लोहा हे तालुके नांदेड जिल्ह्यातील आहेत, यांना लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। किनवट, कंधार, हिमायतनगर, हदगाव आता बघा या भागामध्ये तुम्ही राहताय का बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 40,000 रुपये हेक्टर येणार आहेत। त्यानंतर धर्माबाद, देगलूर, बिलोली, भोकर, अर्धापूर या भागामध्ये शेतकरी जे राहत आहेत त्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे। फायनल लिस्ट आहे, शेवटची लिस्ट आहे, त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे बघा। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्की असणार आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी घेतलंय का तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय
परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, कारण परभणी जिल्ह्यातील काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील आठवड्यामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा झालेत. यामध्ये उरलेले जे भाग आहेत तर त्या भागांचा समावेश या ठिकाणी सांगण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका, जिंतूर तालुका, सेलू तालुका, सोनपेठ तालुका, पाथरी तालुका, पालम तालुका, मानवत आणि पूर्णा या तालुक्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केले आणि KYC केल्या, जरी KYC केली नसेल तर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पीक विमा आणि अतिवृष्टी त्या ठिकाणी अजिबात न मिळालेल्या जिल्ह्याचा समावेश आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड. आता बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, कारण बीड जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्यांदा बीड जिल्ह्याचं नाव घेतलंय आणि बीड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत त्याची पण यादी त्यांनी सांगितल्या. तर बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आष्टी आणि पटोदा या 2 तालुक्यासाठी या ठिकाणी 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आष्टी आणि पटोदा हे 2 तालुके तुमच्या आहेत का बघा, कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. बीड, गेवराई, माजलगाव या 3 तालुक्यांसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपये या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत अतिवृष्टीचे पैसे. आणि तुम्हाला पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा या ठिकाणी सांगण्यात आला आहे. त्यानंतर केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार, वडळी आणि परळी वैद्यनाथ या भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 2022 पासून 2024 पर्यंतचा पीक विमा भरलाय, तसेच सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या दोन्हींचा मिळून तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला 40,000 रुपयांचा हेक्टरी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्हा. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 फाळण्या पडलेत. एका त्या ठिकाणी भागामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळालेत तर दुसऱ्या भागामध्ये शेतकरी वाट बघू लागलेत. आता कोणत्या भागामध्ये पैसे या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही आता बघायचं आहे. आता बघा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद या 3 भागाला या ठिकाणी 20 कोटी रुपयांचा या ठिकाणी आता मंजूर निधी करण्यात आलाय. त्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. देऊळगाव राजा तालुका, नांदुरा, मलकापूर, मेकर या भागामध्ये जे शेतकरी वाट बघत होते अखेर त्यांना दिलासा मिळालाय. त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागात जे जे शेतकरी पात्र ठरलेत त्यांच्या खात्यावरती 2022चा पीक विमा, 2023चा पीक विमा, 2024चा पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. त्यानंतर जे शेतकरी KYC केलेत त्यांना लवकर पैसे जमा होतील. फार्मर ID कार्ड असेल तरी सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. नक्कीच तुमच्या खात्यावरती हे पैसे पीक विम्याचे अतिवृष्टीचे जमा करण्यात येणार आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.